दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिषे, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम फेसबुक लाईव्ह पेज उपलब्ध करून दिलेला आहे. या फेसबुकच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींनी आपले प्रथम शिष्य श्री उद्धव यांना टाकळी येथील तपाचरण काळात जो उपदेश केला तो जुना दासबोध अर्थात 21 समासी दासबोध. या 21 समासी दासबोधातील 18वा समास आपण पाहतो आहोत. काल 20-25 मिनिटाच्या निरूपणानंतर अचानक मोबाईल डाटा बंद पडल्यामुळे कालचं सत्र समारोपाशिवाय राहिलं. काल आपण ओवी क्रमांक 34 पर्यंत या 18व्या समासातील ओवी क्रमांक 34 पर्यंत आलो होतो आणि समर्थांनी यादी द्यायला चालू केलंय की काही वेळा लोभी मन जे आहे ते कसं मोहित होतं, ते कसं भ्रामक संकल्पनांमध्ये अडकतं आणि त्याला अडकवणारी माणसंही आपल्या जवळचीच असतात, आपले नातेवाईकच असतात, आपले मित्रच असतात, कारण ते सगळे प्रापंचिक आहेत.
ते प्रापंचिक आहेत, संसारिक आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे ठीक आहे. कुठे ते बाकीच्या भानगडी करायच्या, जंगलात जा, हे करा ते करा. बायको मुलं झाल्याशिवाय कसं काय आपल्या आयुष्याला पूर्तता नाहीये, परिपूर्णता नाहीये. म्हणून समर्थ सांगतायत, ओवी क्रमांक 29 पासून समर्थ रामदास स्वामींनी या 18व्या समासामध्ये प्रपंचातच अडकण्याची काय काय कारणं आहेत, काय काय निमित्त आहेत, त्याची यादी दिली आहे. काल आपण पाहिलं की पत्नी मिळाली आणि जरी त्याला त्यातून, त्या संसारातून उभं घाला, प्रपंचातून उभं घाला, तरी लोक म्हणतात, अरे संसार सोडून कसं चालला तू, तुझ्या वडिलांना काय वाटेल, लोक समाज तुझ्या आई वडिलांना किती दोष देईल, कसला मुलगा यांनी जन्माला घातला, बायको मुलं वाऱ्यावर सोडून निघून गेला. समर्थ रामदासांनी असा विचार केला का? आसनगावच्या बोहल्यावरनं धूम जी ठोकली, आपल्या ज्येष्ठ बंधूंना, वहिनींना, आईला, आपल्याच मामाची मुलगी बोहल्यावर आपल्या समोर उभी आहे. मामा काय बोलेल, मामाचे आसनगावची लोक काय बोलतील, जांभेची लोक काय बोलतील, हा विचार केला का? ज्याला राष्ट्राचा प्रपंच करायचा आहे, तो आपल्या चार भिंतीतल्या प्रपंचाला किंमत देत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांची पत्नी भेटायला गेली तेव्हा ते म्हणाले, काटक्या गोळा करून घर बांधणं आणि पिलं जन्माला घालणं, हे एवढंच काही आपलं जीवनाचं कर्तव्य आहे का? आपल्या जीवनाची ध्येयाची मांडणी किती उदात्त आहे, विशाल आहे, आणि आपण फक्त एवढ्यातच अडकून बसायचं का, असा प्रश्न सावरकरांनी आपल्या पत्नीला विचारलेला आहे. आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे की प्रपंच तर मी करतोय, ठीक आहे, पण आता 50 झाली, 60 झाली, आता आम्ही काही समर्थांचं काम करू का नाही? आम्ही काही हनुमान उपासना करू का नाही? आपले शामराव साखरे काका, गेली कित्येक वर्ष श्रावण महिन्यातला 3रा आणि 4था शनिवार, 2रा आणि 4था शनिवार ते हनुमान उपासना करायला लावतात लोकांना. 3रा आणि 4था शनिवार, बरोबर, आज आणि आता पुढचा येणारा शनिवार हनुमान उपासना करायला लावतात. हजारो लोक हनुमान उपासनेला बसतात. असं काहीतरी आपण करावं का नाही? जन्माला आलो म्हणून जगायचं आणि श्वास संपला म्हणून पंथाला निघायचं. पण या मधल्या काळामध्ये समर्थ म्हणतात तसं काहीतरी करून जावे, तरीच जन्मास यावे. आपण ठरवलं पाहिजे ना. एक आमचं दासबोध अभ्यास मंडळ आम्ही चालू केलं पाहिजे गावात. एक आमचं उपासना मंडळ असलं पाहिजे. आमच्या नातेवाईकांना, मित्रांना आम्ही दासबोधाच्या अभ्यासाला बसवलं पाहिजे, दासबोधाचं वाचन करायला बसवलं पाहिजे. आमच्या जीवनाचं ध्येय काही ठेवलं पाहिजे का नाही? नाही आपल्याच्याने शक्य होणार समर्थांसारखं प्रपंच सोडून निघून जाणं. आणि प्रपंच सोडून निघून जाणं हे समर्थ उद्धवाला सांगतायत की ज्याचं अजून लग्न व्हायचं आहे. आता आपल्याला सांगून काही उपयोग नाही, आपण ते सोडू पण शकत नाही. पण समर्थांना वाटतं की आपला हा पहिला शिष्य आहे आणि याने जर प्रपंचात अडकलं तर संप्रदायाचं काय होईल? कुणी लोक म्हणतात मुलगा होऊ दे म्हणजे पितृऋणातून मुक्त होशील, वेदांची आज्ञा आहे.
कुणी म्हणतं अरे तुझ्या कुळाचा काहीतरी अभिमान ठेव, तुमच्या कधी पूर्वजांमध्ये असं काही झालेलं नाही आहे. किती कारणं समर्थांनी दिलेली आहेत. लोक सांगतात. एक म्हणती कासयासी जावे, वैराग्य गृहीच करावे, आत आल्या अतितासी अन्न द्यावे, शेवटी तेही ठाकेना श्रीराम. दासबोधामध्ये एक समास आहे. समर्थ म्हणतात, एक म्हणती सांडा गोठी, वायाची करिता चावटी, सर्वास कारण पोटी, भूतदया असावी श्रीराम. काय नाही म्हणले, काही करायची गरज नाही. जो माणूस येईल आपल्याकडे, अतिथी आला, त्याला जेवू घाला, खाऊ पिऊ घाला, गाईला गोग्रास द्या, प्राण्यांना काही अन्न द्या. अरे पण हे सगळं करण्यासाठी पुन्हा घर आलं. घर आलं म्हणजे पुन्हा ते करण्यासाठी ती बायको आली. एक म्हणती कासे असी जावे, वैराग्य गृहीच करावे, आल्या अतितासी अन्न द्यावे, शेवटी तेही ठाकेना. ते सुद्धा होत नाहीये. माधवी पानसेंनी लिहिलंय, रेखा पोद्दार यांनी 13 मारुती स्तोत्राची उपासना घेतली. खरंय, या श्रावण महिन्यामध्ये ते समर्थांची जी 13 भीमरूपी स्तोत्र आहेत, त्या 13 भीमरूपी स्तोत्रावर बोलणारी 13 प्रवचनकार, बघा काय काय नियोजन कसं असतं. खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. 70-72 वर्षाच्या पुढे वय आहे त्यांचं. काय काय करतात तो माणसं, आपल्याला काय होत नाही. शामराव साखरे काका 75च्या पुढे असतील. या हैदराबादच्या रेखा पोद्दार त्या 70-72च्या पुढे सहज असतील. दुःख आपण कसं बायपास केलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रेखा पोद्दार आहेत. हे आम्हाला दासबोध शिकवतो. 6 महिने झाले नाहीत त्यांचे यजमान जाऊन, श्री पोद्दार जाऊन 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत. किती मोठा घाट घातला रेखा पोद्दारांनी. 13 प्रवचनकार, त्या 13 प्रवचनकारांचं परिचय करून देणारे 13 लोक, त्यांचा प्रवचनाचा भाग झाल्यानंतर आभार प्रकटीकरणासाठी 13 लोक. कल्पना करू शकतो का आपण? बघा किती लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्यांनी केली. 13 त्रिक 39 लोक हे झाले. आणि पुन्हा त्यानंतर पद्य म्हणणारे. सोमवार असेल तर एखादं महादेवाचं पद्य, मंगळवार असेल देवीचं पद्य, शुक्रवार असेल बालाजीचं पद्य, असं पद्य म्हणणारे संगीतासह ते वेगळे चमू आहेत. अजून ती टीम वेगळीच आहे. काय काय लोक करतात. दासबोध अभ्यास करत करत अशा खूप गोष्टी आपण करू शकतो. आता प्रपंचातून बाहेर पडलं पाहिजे. समर्थ समजावून सांगतायत उद्धवाला, तू या भानगडीत पडू नकोस. माझा अभ्यास करणारी मंडळी पडलेली आहे, ते त्यांना पडू दे, हरकत नाही. त्यांना करू दे त्यांचा संसार प्रपंच, पण तू मात्र या भानगडीत पडू नको. तुला लोक म्हणतील, अरे काय भानगड, कशाला हे करायला पाहिजे, घरीच बसून राहावं, लोकांना खाऊ पिऊ घालावं म्हणजे परमार्थ आहे. पुढे समर्थ म्हणतात, एक म्हणती जीव का नेदावा, दुसऱ्यासी आणि हात पसरावा, दुःकाळ आला तरी यावा, तोही सावरेना श्रीराम. एकासी देहाची लालूची मोठी, परी हे जाणावी परम खोटी, प्रारब्ध चुकेना शेवटी, अंतरे वैराग्य श्रीराम.
या ओवीचे दोन अर्थ आहेत. एकासी देहाची लालूची मोठी, परी हे जाणावी परम खोटी. असं वाटतं की या देहाचे सगळे त्याला विषय भोग मिळाले पाहिजेत. आपण जर प्रपंच नाही केला, जंगलात जाऊन राहिलो, रानावनात जाऊन राहिलो, तर खायला कसं चांगलं मिळेल, बाकीची सगळी सुख बाकीचे सगळे विषय कसे मिळवता येतील. समर्थ म्हणतात परी हे जाणावी परम खोटी, प्रारब्ध चुकेना सेवटी अंतरे वैराग्य. समर्थांनी या ठिकाणी वैराग्यावर भर दिलाय. अंतःकरणात वैराग्य असलं तर तुझं प्रारब्ध सुद्धा तू बदलू शकतोस. समर्थ आपल्याला माहिती आहे, जांभेहून आले टाकळीला, लोक खायला देत नाहीत, एक वस्त्र देत नाहीत. कल्पना करा की काय सोबत काय आणलंय. फक्त नेसतो धोतर होतं खाली, कारण लग्नामध्ये उभा होते, तिथूनच धूम ठोकलेली आहे. अंगावरच्या एका धोत्रासह काही नाही त्याच्याशिवाय. टाकळीला आले, नाशिकला गेले अगोदर, तिथं लक्षात आलं की अरे अरे हा राम काही आपला नाहीये. मला जो राम अपेक्षित आहे तो हा नाहीये. मग तो राम कुठे भेटेल? 5 किलोमीटरवर असलेल्या टाकळी गावामध्ये, नंदिनी आणि गोदावरीच्या संगमामध्ये पहाटे 4:30-5 वाजल्यापासून जपाला उभं राहावं, 3 घरी भिक्षा मागावी, माधुकरी घ्यावी, त्याचे 4 भाग करावे. एवढं सगळं करून लोक धड बोलत नाहीत, उणदुणं बोलतात, टाकून बोलतात, अपमान करतात. तेव्हा समर्थ म्हणतात जपी लल्लाट रेखा चुकत नाही. मी किती जप केला, माझा जप चालू आहे, अखंड साधना चालू आहे, पण माझ्या भाग्याची रेषा काही पुसल्या जात नाहीये. काय करावं? रामाला अर्थ त्यांनी विचारतात. आणि हळूहळू परिस्थिती बदलली. जपी लल्लाट रेखा पालटेना, तुझवीण रामा मजकंठ वेना म्हणणारे समर्थ दासबोध लिहिताना म्हणतात, रेखा तितुकी पुसवून जाते, हे तो प्रत्ययास येते. मी याची प्रचिती घेतलेली आहे. कपाळावरची रेषा सगळी बदलून गेली आहे, हातावरची सगळी रेषा बदलून गेल्या. कशाच्या बळावर? अंतरी वैराग्य. अंतःकरणात जर वैराग्य असेल, प्रारब्ध चुकवता येतं, समर्थ म्हणतात. याचा दुसरा अर्थ असा आहे, देहाची लालूच फार मोठी आहे. अनेक शास्त्रग्रंथांमध्ये सांगितलं, अनेक प्रवचनांमध्ये सांगितलं, अनेक निरूपणांमध्ये सांगितलं, व्याख्यानांमध्ये सांगितलं. आम्ही आमचा अभ्यास केला, आम्हाला माहिती आहे हे सब झूठ आहे, पण बाहेर पडायची शक्यता नाही आहे. लालूच मोठी आहे म्हणून प्रारब्ध चुकत नाही. अंतरे वैराग्य शेवटी. वैराग्य आणि आमच्यात अंतर पडतं, हा दुसरा अर्थ आहे. पहिला अर्थ या ओवीचा, ओवी क्रमांक 36चा असा आहे, सरळ सरळ अर्थ जर बघितला, प्रारब्ध चुकेना शेवटी अंतरे वैराग्य. वैराग्य अंतःकरणात आल्याशिवाय तुझं प्रारब्ध बदलू शकत नाही, हा एक अर्थ झाला. आणि पहिला जो चरण आहे या ओवीतला, एकासी देहाची लालूच मोठी, त्या देहाच्या लालचीमुळे वैराग्यातलं अंतर लांबतं आणि प्रारब्ध भोगावं लागतं. एकमंती विवेक असावा,
नाहीच तो कोठुनी आणावा, अविवेके प्रपंच करावा, तैसाची परमार्थही श्रीराम. अरे म्हणाले काय, आपण काय म्हणतो, पूजा करून टाकली, जप करून टाकला, कुठे टाकला, टाकायचा असतो का? समर्थ म्हणतायत असं पाट्या टाकण्याचं काम तुम्ही करू नका, आणि परमार्थात तर बिलकुल करू नका. जे करायचे ते मन लावून केलं पाहिजे. एक म्हणती विवेक असावा, नाहीच तो कोठून आणावा. दुसरा म्हणतो आमच्याकडे अक्कल नाही, काय करणार त्याला आम्ही, आम्हाला अभ्यास होत नाहीये, आम्हाला मुखोद्गत होत नाहीये, आमचं बरं आहे हेच, आम्हाला काही तुमच्यासारखं फार अभ्यास करून दिवे लावायचे नाहीयेत. विवेक नाही मनोनी डोळे, झाकुनिया अविवेके बळे, विवेक साधितो काळे, आयुष्य नेले श्रीराम. म्हणोनी हे काहीच नसता, प्रपंच सांडुनी उदास होता, मग तया साधकाची चिंता, ईश्वरास आहे श्रीराम. समर्थ म्हणतात नव्या दासबोधामध्ये, एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे, सद्गती कारणे श्रीराम. तुम्हाला सद्गती मिळवायची आहे का, तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे का, मग संसार करा. आणि संसार करत असताना काही दान पुण्य करा, तीर्थयात्रेला जाऊन या. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, या वर्षी कुणाला जेऊ घातलं तर तो म्हणतो पुढच्या जन्मी झाला कोटी तुकड्यांचा ढीग. पुढच्या जन्म म्हणजे काय, या जन्मामध्ये आम्ही काहीतरी द्यायचं आणि त्याचं पुढच्या जन्मामध्ये अनेक पटीनं घ्यायचं. ती काही बँक आहे का भगवंतांनी अनेक पटीनं द्यायला. एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी, माये बापे पूजित जावी, एका भावे श्रीराम. त्यामुळे काही करू नका, आई वडिलांची सेवा ह्याच्यासारखं दुसरा परमार्थाचा मार्ग नाहीये. काही अभ्यास करू नका, कुठे तीर्थाला जाऊ नका, देवादिकांची दर्शनं घेऊ नका, काही करायची गरज नाही. एक म्हणती ज्याचे खावे, त्या सन्मुखची मरावे, तेने तत्काळची पावावे, मोक्षपद श्रीराम. काही जण म्हणतात अहो काही करू नका, ज्याचं खाताय ना तुम्ही त्याच्या मिठाला जागा, संपला विषय, बाकी काही करायची गरज नाही. अनेक लोक आहेत, अनेक विचारांचे प्रवाह आहेत, पण शेवटी ही सगळी मंडळी काय करताय, त्याला प्रपंचात अडकवण्याचा प्रयत्न करतायत. कुणी काय कारण सांगतंय, कुणी काय कारण सांगतंय. समर्थ म्हणतात म्हणून हे काहीच नसता, प्रपंच सांडुनी उदास होता, मग तया साधकाची चिंता, ईश्वराशी आहे श्रीराम. तू अनन्य भावानी भगवंताला शरण जा, तो तुझं सगळं बघून घेईल. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, तेषाम नित्याभियुक्तानम योगक्षेमम वहाम्यहम. हे भगवंताचं वचन आहे ना, स्वतः भगवंताने सांगितलंय. मला अनन्य भावाने शरण होऊन जो कार्य करत राहील त्याची सगळी चिंता माझी आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. काही त्रास होऊ देणार नाही. तू जिथून आलास तिथं तुला नेऊन पोचवायचं काम माझं आहे. त्याची चिंता साधूच लागली, सद्गुरूंना काळजी आहे. पण आम्ही तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या भूमिकेतून अनन्य भावाने शरण गेलोयत का, सेवेला तत्पर आहेत का, ही कंडिशन आहे त्याला. का नुसतंच म्हणायचं तुमची सेवा करायची, तुमच्या सहवासात राहायचं, कधी करणार ते. जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे.
समर्थ म्हणतात त्याप्रमाणे दिगंतराप्रती जावे, जयासी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे. कुणाला विचारायची, बोलायची, सांगायची काही गरज नाही. उठवणी वाटेची लागावे दिगंतराप्रती. परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींना महासमाधीला जायचंय. किती दिवस अगोदर तयारी आहे, किती महिने अगोदर तयारी आहे. काही दिवस जायचा दिवस ठरला आहे, त्याच्या अगोदर सॉलिड फूड बंद केलं सगळं, केवळ दूध घ्यायला चालू केलं. 3 दिवस अगोदर दूध बंद केलं, फक्त पाणी आणि इनिमा करून घेतला. भगवंताला हा पंचभौतिक देह समर्पित करायचा आहे, तर तो किती शुद्ध असला पाहिजे, परिसीमा आहे. समर्थ म्हणतात याला शुद्ध करता येत नाही. देह पडेल तत्वता. याला जर आतून बाहेरून शुद्ध करतो म्हणलं, इंटेस्टाईन मधली घाण काढतो म्हणलं, तर मरून पडेल किंवा हा देह. कॅथेटर जरी असला युरिन पास करण्यासाठी, पण थोडीफार तर लघवी युरिन ब्लॅडर मध्ये आहे, मूत्राशयामध्ये थोडी तरी लघवी राहणार. पण देह स्वच्छ करायचा आहे तर किती पराकोटीचा विचार आहे हा. इनिमा करून घ्यायचा, जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त. समर्थ आपले म्हणतात देव पूजावा विमळ हस्ती. अखंड अनुसंधान समास. विमळ हस्ती देव पूजावा म्हणजे काय? देह तर शुद्ध पाहिजेच, पण अंतःकरण किती अत्यंत पवित्र असलं पाहिजे. म्हणून हे काहीच नसता, प्रपंच सांडूनी उदास होता. मग तया साधकाची चिंता ईश्वरासी आहे. एकमंती वैराग्याचे दिवस येती मग व्हावे उदास. तवरी हा सावकाश प्रपंच भोगावा श्रीराम. काही जण म्हणतील अहो वैराग्याचे दिवस येतील तेव्हा येतील, आतापासून तुम्ही कशाला ते घाट घालता, आता तर चांगलं सांभाळून राहा, चांगला प्रपंच करा. समर्थ या ठिकाणी फार महत्वाचा आपल्याला उपदेश करतात ओवी क्रमांक 39 मध्ये. म्हणून हे काहीच नसता, प्रपंच सांडूनी उदास होता. मग तया साधकाची चिंता ईश्वरासी आहे. समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोकतीनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. या 18व्या समासाचं नाव आहे सत्संगती, सत्संगतीचा महिमा. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जे राघवाचा जो अनंत पथ आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ त्यो निर्गुणाचा. नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. राघवाचा पथ कसा आहे? अनंत आहे. त्या पथावर जाणारी जी मंडळी आहे त्यांचा सहवास मिळणं हा सत्संगाचा महिमा समर्थ या समासामध्ये वर्णन करून सांगतायत आपल्याला. कोण आहे हो समर्थ? समोर बसलेले आहेत, बाजूला काही शिष्य मंडळी आहेत, त्यामध्ये सगळ्यात समोर अग्रभागी श्री उद्धव आहेत. त्यांना सगळा दासबोध सांगितलेला हा 21 समासी दासबोध आहे की ज्याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कोण आहे की ज्याच्याकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिल? जो रामाचा सेवक आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे. समर्थाची या म्हणजे रामदास स्वामींच्या सेवकाकडे वक्र पाहणे असं नाही अर्थ. रामाचा जो सेवक आहे त्याच्याकडे कुणाची नजर आहे? वाकड्या नजरेने कुणाची मजार आहे?
वाकड्या नजरेने पाहायचे. आपल्याला वाटतं ते फार कठीण परिस्थितीत आहे, पण जो खरा भक्त असतो तो त्याचं वैषम्य बाळगतो का? त्याला त्याचं काही पडलेलं नसतं. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे प्रश्न विचारलाय समर्थांनी. कोण त्याच्याकडे वाईट नजरेने पाहणार? आम्हाला दिसतं काय त्याचा छळ चालू आहे, काय त्याला त्रास चालू आहे. अरे त्याला काही वाटत नाही ना. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणून समर्थ रामदासांनी आपल्याला करुणाष्टकामध्ये सगळा भार रामावर मी टाकलाय असं आपल्याला सांगितलंय. सगळा भार रामावर टाकून द्यायचा. समर्थ या ठिकाणी जे सांगतायत, मग तया साधकाची चिंता ईश्वराशी आहे. ती भगवंताला आहे त्याची चिंता. नसे भक्तीना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्था जनी घेतला भार माझा. समर्थ रामदासांनी प्रचिती दिली आहे, कबुली दिली आहे की रामा तू सगळा भार माझा सहन केलास की रे. किती मला काय काय मी भोगलं, ते सगळं तू भोगलंस माझ्यासोबत. रघुनायका दीन हाती धरावे, अहंभाव छेदुनिया उद्धरावे. अगुणी तया लागी गुणी करावे, समर्थे भवसागरी उतरावे. मला तुम्ही या भवसागराच्या पार केलाय. माझ्याकडे एक तरी गुण होता का? उलट माझ्याकडे दुर्गुणांचं अवगुणांचं कोठार होतं. त्याचा सगळ्याचा निराश तुम्ही केलात. किती भार घालू रघुनायकाला. समर्थांनी दिलेली प्रचिती आहे की रामाने माझा भार घेतलाय, माझं सगळं सहन केलंय रामाने. कारण का तर सगळं सोपवलेलं होतं रामाने, समर्थांनी रामावर. त्वमेव माता पिता स्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. किंवा रामरक्षेमध्ये समर्थ म्हणतात, तूच माझा माता आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच माझा भाऊ आहेस, तूच माझा मित्र आहेस. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे सीण होईल त्याला. एकीकडे भार घेतलाय रामाने, त्याचं कौतुक आहे, त्याचं आश्चर्य वाटतंय, आणि दुसरीकडे खंत आहे की रामाने माझ्यासाठी काय काय सहन करावं. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे हे सर्व काया निवाली. समर्थांनी मान्य केलंय, ते आपल्याला कबुली दिली आहे, आपल्याला प्रचिती दिली आहे, आपल्याला आत्मविश्वास जागृत केलाय. ते सगळं रामाने केलंय त्यांच्यासाठी. म्हणून समर्थ या उद्धवांना समजावून सांगताना म्हणताय, म्हणून हे काहीच नसता प्रपंच सांडून उदास होता, मग तया साधकाची चिंता ईश्वरासी आहे. त्याला तो बघून घेईल. अनन्यास चिंतयंतो माम ये जना परी उपासते, तेषाम नित्याभियुक्तानम योगक्षेमम वहाम्यहम. तुला जे नाहीये ते मी तुला प्राप्त करून देतो, आणि जे तुझ्याकडे आहे ते मी सांभाळून ठेवतो. काय काम करतो भगवंत आपल्यासाठी, आमच्या ते लक्षातच येत नाही. दुर्दैव इथे आहे. एक गुरुजी होते, त्यांचं प्रवचन चालू होतं, आणि घडलेला किस्सा आहे, लाईव्ह आहे. एक बाई उभ्या राहिल्या, त्या म्हणाल्या, तुम्ही हे जे सांगताय की आता जर चांगली भक्ती केली, भगवंताची आराधना केली, तर पुढचा जन्म चांगल्या कुळात होईल, चांगला होईल, भगवत भक्त होईल, याला आधार काय? ते गुरुजी म्हणाले, शास्त्रग्रंथात लिहिलेलं आहे. त्या बाई म्हणाल्या, शास्त्रग्रंथात लिहिलंय, पण याला काय आधार आहे? त्या टोकाचंच बोलत होत्या. गुरुजींनी शेवटचं सांगितलं. ते म्हणाले, 2 अधिक 2 किती? त्या म्हणल्या 4. ते म्हणले, हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते म्हणले, आम्हाला शाळेतून सांगितलंय. ते म्हणले, तुम्ही आता जाऊन विचारता का त्या सरांना, त्या शिक्षकांना विचारता का
की हे 2 अधिक 2 4च का होतात, 5 का नाही होत? आणि कुणी सांगितलं याला आधार काय? ते म्हणाले हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला शाळेत गेलात का नाही तुम्ही? 2 अधिक 2 4 होतात हे समजण्यासाठी तुम्ही शाळेत गेलात. मग हा जन्म भगवत भक्ती केली तर पुढच्या जन्मामध्ये चांगल्या कुळामध्ये भगवत भक्तांच्या घरामध्ये जन्म मिळेल असं ज्या ग्रंथात सांगितलंय तो ग्रंथ अभ्यास करायला नको का? मग तुम्ही इथं आलं पाहिजे, गीता वाचली पाहिजे. मग भगवंताचं वचन आहे ना ते, त्याला तुम्ही खोटं म्हणणार का? आणि त्या बाई गप्प बसल्या. समर्थ म्हणतायत प्रपंच महत्वाची बेडी, गळा पडताची बांधोनी पाडी, मग साधके बापुडी, गुंतोनी पडती श्रीराम. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. समर्थ दासबोधामध्ये सांगतात भगवंतानी एक मोठं गुंडाळ करून ठेवलंय, एक मोठं चक्र करून ठेवलंय. त्या चक्रातून बाहेर पडण्याची शक्यता फार कमी आहे जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात वैराग्य उपजत नाही आणि जोपर्यंत तुमचा दृढ निश्चय होत नाही की मी यातून बाहेर पडणार आहे. ओवी क्रमांक 29 ते 41, ओवी क्रमांक 29 ते 40 मध्ये सगळी कारणं, सगळी निमित्त समर्थांनी या ठिकाणी सांगितली की कसा कसा माणूस त्यात गुंतून राहतो, अडकून राहतो आणि लोक भरीला घालतात. मला तुम्ही सांगा, आज एवढी वर्ष झाली आपण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय. अगदी इथं लगेच सांगायची गरज नाही, मला सांगा म्हणजे मला काही सांगायची गरज नाही. एक विचार करा, एक 5 मिनिटे शांततेत बसा आणि खरं आपल्या अंतःकरणाला विचारा. कुणाचा प्रेमविवाह असेल, कुणी समाजाच्या अनेक रूढी परंपरांना डावलून केलेलं लग्न असेल, कुणाचं अरेंज्ड मॅरेज असेल, काही का असे ना, खरंच सांगा मनातल्या मनात की यात सुख आहे का? समर्थ रामदास स्वामी उगीच नाही म्हणत हो. ज्याला संसारी सुख मिळालंय असा मी पाहिलं, ऐसे मी देखिले ना ऐकिले, ऐसे पाहिले ना ऐकिले. पाहिलंही नाही, ऐकलं पण नाही म्हणाले. आपण आपल्या अंतःकरणाला विचारलं पाहिजे, खरंच आम्ही सुखी आहोत का? आणि तरीही आम्ही किती जणांची लग्न जुळवली? मोठा प्रश्न आहे का नाही? माहिती आहे खड्डा आहे, हे पाप करतोय का नाही आपण? एका दृष्टीनं भरीला घालतोय एखाद्याला. कुणी जर म्हणत असेल मला लग्न नाही करायचं, आपण त्याला समजवायला जातो, अरे हे बरोबर नाही, काय डोक्यात फूळ घेतलंस तू? एवढा चांगला शिकला, आईवडिलांनी हातापायाची काढ केली, तुला शिकवलं, एवढा चांगला पगार आहे, एवढं चांगलं पॅकेज आहे आणि लग्न नाही करत. आम्ही पाप करतोय का नाही? आम्हाला माहिती आहे की याच्यातून सुख मिळत नाहीये, आमचा स्वतःचा अनुभव आहे, तरी आम्ही ज्याची इच्छा आहे त्याला तर घालतोच हो. आणि असे 90% लोक इच्छावालेच आहेत. सावधान म्हणता बेसावध असणारे. ते रामदास एकले ऐकिले, ते रामदास एक ऐकिले, सदा असो तया प्रणिती. केवळ एकमेव समर्थ रामदास आहे जे सावधान म्हणता सावध झाले. 29 ओवीपासून 40व्या ओवीपर्यंत समर्थांनी आम्हाला प्रपंचात अडकवून ठेवणारी माणसं आणि त्यांची कारणं सांगितली. 39व्या ओवीमध्ये समर्थ म्हणाले की तू त्याच्यावर सगळा भार टाक. मी रामावर भार टाकला. समर्थांचं करुणाष्टक प्रसिद्ध आहे, रामावर भार. आणि त्याच्यात त्यांनी कबुली दिली. आता आपण वाचन केलं त्यातल्या 2-3 कडव्यांचं. किती भार घालू रघुनायकाला,
शेवटच्या या 41व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, प्रपंच महत्वाची बेडी, गळा पडताची बांधोनी पाडी, मग साधके बापुडी, गुंतोनी पडती श्रीराम. साधक बापुडा होतो. अहो, सामान्य माणूस जो देहबुद्धीमध्ये बांधलेला आहे तो अडकून पडला, यात नवल काय. पण जो साधना करतोय तो साधक सुद्धा त्या बेडीमध्ये अडकून पडतो. संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलिली तळमळ, गर्भवासाची श्रीराम. त्या गर्भवासामध्ये तो म्हणतो, भगवंता परमेश्वरा मला इथून सोडव रे, मी पुन्हा इथे येणार नाही. विचार करा, 9 महिने त्या अवस्थेत बसायचे. हात हलवता येत नाही, पाय हलवता येत नाही, डोळा उघडता येत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये जखडून टाकल्यासारखं बसून राहावं लागतं. तिथंच संडास, तिथंच उलटी, तिथंच सगळं आहे. कारागृहामध्ये जखडून ठेवल्यासारखं पडावं लागतं. तेव्हा तो जीव तिथं म्हणतो, देवा सोडविसी येथुनी, तरी मी स्वहित करीना, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न ये येथे श्रीराम. कारण प्रपंच महत्वाची बेडी, गळा पडताची बांधोनी पाडी, मग साधके बापुडी, गुंतवून पडती. त्या ठिकाणी गुंतून राहावं लागतं. काही होत नाही, काही करता येत नाही. या संसाराच्या बेडीमध्ये अनेक भले भले लोक घरंगळून पडतात. समर्थ म्हणतात, साधके बापुडी. जो साधना करतोय तो सुद्धा घसरतो. प्रचिती येते का नाही आपल्याला? आपण अंतःकरणाला विचारलं पाहिजे, किती वेळा घसरलो, किती वेळा घसरून पडलो खाली, पुन्हा निर्लज्जासारखा उठून उभं राहिलो, पुन्हा त्या गर्तेत पडलो. तर एका पुण्यात्म्याची गोष्ट आहे ना, पुढचा जन्म डुकराचा होणार आहे, मला तिथं तुम्ही मारा. मग ते सगळे त्याचे शिष्य येतात, डुकराला मारायला जातात, कारण ते डुक्कर घाणीत बसलेलं असतं आणि ते डुकराची सगळी शिनाच, सगळे संकेत त्यांना पटलेले असतात. कारण ते त्या पुण्यात्माने, त्या गुरुजींनी जाताना अगोदर सांगितलं होतं, माझा रंग असा असेल, माझ्या पाठीवर असा पट्टा असेल, जेव्हा असेल तेव्हा असेल, तर मला मारून टाका लगेच. सगळी शिष्य मंडळी जातात तयारीने आणि मारणार म्हणलं की तो जोर जोरात ओरडला लागतो, मला इथं बरं वाटतंय. त्या गटारामध्ये सुद्धा मला हा जन्म सुखावा वाटतोय. समर्थ म्हणतात, उद्धवा तू तरी किमान या भानगडीत पडू नको. पुढे आता समर्थ असा साधना करणारा, दृढ निश्चयी, वैराग्य अंतःकरणात उपजलेला मनुष्य साधना करीत प्रखर वैराग्याची वाट कशी धरतो आणि प्रखर वैराग्य त्याच्या अंगी कसं बाणवतं, याचं वर्णन समर्थ ओवी क्रमांक 42 पासून सांगतात. तो पुढचा भाग आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.